आदिराज आज काय खाणार? चिकन मसाला आणि जीरा राईस. ओके डन. हॅलो गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्लॉग मध्ये. आज आपण करणार आहोत चिकन मसाला आणि जीरा राईस. तर त्याच्यासाठी घेतलेला आहे आम्ही कोलमचा राईस आणि त्याच्यासाठी आहे तेजपत्ता, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी आणि घेणार आहोत जिरे. तो चला बघा पुढच्या रेसिपी कंटिन्यू करू आपण आता तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला, यानंतर जिरे टाकणार आहोत, हिरवागार चांगला तेजपत्ता, आपण तांदूळ धुवून कोरडा करून घेतलेला आहे. आता तो टाकणार आहोत तेलामध्ये आणि तो चांगला फ्राय करून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ, तर पाणी टाकणार आहोत आपण आवश्यकतेप्रमाणे. आणि आपला बारीक गॅसवर भात आपण शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. भात शिजून तयार झालेला आहे. आता थोडासा फूड कलर आम्ही टाकून त्याला गार्निशिंग करणार आहोत. आणि तळलेला कांदा टाकलेला आहे आणि आपला जीरा राईस बिर्याणीसाठीचा तयार झालेला आहे. आपण करणार आहोत चिकन मसाला. त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट घेतले आहेत कांदा, खोबरं, टॅमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि कांदा आणि खोबरं आपण भाजून घेणार आहोत. तर बघा चला आपण हे जे आता भाजून झाल्यानंतर प्युरी करणार आहोत. आपण आता चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही घालणार आहोत. दही टाकून घेतलं आहे. त्यानंतर आपण थोडासा चिकन मसाला टाकणार आहोत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि आता आपण हे मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत. आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे आणि कांदाही भाजून झालेला आहे. आता हे जे आपण सगळी पेस्ट करून घेणार आहोत आणि मसाला फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. आता आपण चिकन मसाला करायला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता लाल मिरच्या आणि तेजपत्ता, हळद, कांदा मसाला आणि त्यानंतर टाकणार आहोत वाटण. आता मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आपला मसाला परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत आणि चिकन चांगलं मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. चिकन परतायला ठेवलेलं आहे मसाल्यामध्ये. आपण मसाला मस्त फ्राय करून चिकन आता शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि चिकन शिजवून देणार आहोत. अशा प्रकारे आपला चिकन मसाला पण तयार झालेला आहे. सो चला बघा आता तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा. सो थँक्यू.